तुम्हाला या गोष्टींची कल्पना आहे का की आजकाल 30 नंतर गुडघेदुखी आणि सांधेदुखीच्या समस्या सुरू झालेल्या आहेत। परवा मी एका फंक्शनला गेले होते आणि कॉलेज गोईंग मुलगा मला म्हणाला की ताई मला खाली मांडी घालून बसता येत नाही कारण माझे गुडघे दुखतात, मला पायऱ्या चढतानाही त्रास होतो, माझे हाडं दुखतात, हाडांमधून टकटक असा आवाज येतो। म्हटलं याचा अर्थ कॅल्शियमची कमतरता आहे, केस गळतायत, नख तुटतायत, हे सगळं कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे आहे। पण ह्या समस्या एवढ्या लवकर का आपल्याला भेडसावतायत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कॅल्शियम आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे याची कल्पना आहे तुम्हाला? आज हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। शिवाय ज्यांना दूध प्यायला आवडत नाही, दुधा एवढंच कॅल्शियम आपल्याला इतर पदार्थातूनही मिळू शकतं, ते कुठले असे पदार्थ आहेत तेही मी सांगणार आहे, ते कसे घ्यायचे हे सांगणार आहे। केवळ कॅल्शियम किंवा सप्लिमेंट्स घेऊन आपल्याला कॅल्शियम मिळतं का, की त्यासाठी आपल्याला आणखीनही काही घ्यावं लागतं, या संदर्भातली महत्त्वाची माहिती सुद्धा मी सांगणार आहे। शिवाय ज्यांना थायरॉइड आहे त्यांनी कॅल्शियम कशा पद्धतीनं घ्यायचं हे सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे। थोडक्यात हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। नेहमीप्रमाणेच खरं सांगायला गेलं तर आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे। माझे व्हिडिओज तुम्हाला रिमाइंडर देत असतात की आपल्याला आता या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, त्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे। तेव्हा आज जाणून घेऊया की कुठल्या पदार्थांमधून आपल्याला कॅल्शियम जास्तीत जास्त मिळू शकेल आणि त्याप्रमाणे आपण ते आहारामध्ये ॲड करूया। नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आपली ही फॅमिली छान ग्रो आणि ग्लो होती याचं कारण असं की वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन्स तुम्ही इथून घेता आणि त्या तुम्ही अप्लाय करता आहात, तुमच्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग होतोय हे तुमच्या कमेंट्सवरून मला कळतं आणि मला खरोखर मनापासून आनंद होतो। आत्ता जे कोणी नवीन असतील चॅनलवर मी त्यांना सांगेन की आमची अशी फॅमिली झालेली आहे जी ग्रो आणि ग्लो होतीये, तुम्हीही आमच्या फॅमिलीचा भाग व्हा, चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनचं बटन हिट करा। 5 असे कुठले पदार्थ आहेत जे आपल्याला दुधा एवढं कॅल्शियम देऊ शकतात, आयुर्वेदिक दृष्टिकोन काय असू शकतो किंवा ते पदार्थ घ्यायचे कसे हे मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात आधी आपण हे जाणून घेऊया की केवळ कॅल्शियम युक्त पदार्थ आपण घेतले किंवा कॅल्शियम असलेल्या सप्लिमेंट्स जर आपल्याला घ्याव्या लागल्या तर त्यांनी खरोखर आपल्या शरीराला फायदा होतो का? कुठले असे घटक आहेत की जे कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करतात? कारण ॲब्झॉर्प्शन हे खूप महत्त्वाचं असतं आणि हे ॲब्झॉर्प्शन होण्यासाठी कॅल्शियम बरोबर कुठले घटक इम्पॉर्टंट आहे ते आधी समजून घेऊ। तर पहिला घटक आहे ते म्हणजे व्हिटॅमिन डी। आता व्हिटॅमिन डी का गरजेचं आहे? तुमच्या हाडांपर्यंत कॅल्शियम पोहोचवण्याचं काम व्हिटॅमिन डी करत असतं, शिवाय ते छान ॲब्झॉर्प्शन करायला मदत करतं आणि म्हणून व्हिटॅमिन डी हे नेसेसरी आहे। बऱ्याचदा कॅल्शियमच्या सप्लिमेंट्स जेव्हा आपण घेतो तेव्हा डॉक्टर व्हिटॅमिन डी हे घ्यायलाच लावतात। आता नॅचरली आपल्याला व्हिटॅमिन डी कसं मिळू शकतं तर ते सकाळचं जे 7 नंतरचं कोवळं ऊन आहे त्या उन्हामार्फत आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं। त्यामुळे आपण हे व्हिटॅमिन डी जर का कॅल्शियम बरोबर घेत असू, म्हणजे आपण जे पदार्थ घेणार आहोत त्याबरोबरीनं व्हिटॅमिन डी आपल्या शरीरात व्यवस्थित आहे की नाही ह्याची काळजी घेतली तर त्याचा ॲब्झॉर्प्शन होणार आहे आणि तर या पदार्थांचा तुम्हाला उपयोग होणार आहे। दुसरा घटक आहे ते म्हणजे मॅग्नेशियम। तुमची हाडं दुखत असतील, स्नायूंसाठी मॅग्नेशियम हे खूप गरजेचं ठरतं आणि मॅग्नेशियममुळे काय होतं तर तुमच्या हाडांमध्ये कॅल्शियम साठवून ठेवण्याची क्षमता वाढते, म्हणून मॅग्नेशियम गरजेचं आहे। ते कशातून मिळतं तर काजू, बदाम, त्यानंतर तीळ, हिरव्या पालेभाज्या आणि भोपळाच्या बिया यामधून आपल्याला मॅग्नेशियम मिळू शकतं। कॅल्शियम ॲब्झॉर्प्शनसाठी किंवा ते टिकवून ठेवण्यासाठी मॅग्नेशियम गरजेचं आहे। त्यामुळे कॅल्शियम युक्त पदार्थ जर का आपल्याला घ्यायचे असतील तर मॅग्नेशियम आहे की नाही आपल्या शरीरात हे बघणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्या पद्धतीचा आहार असणं गरजेचं आहे। तिसरा घटक आहे व्हिटॅमिन K2। आता हे का गरजेचं आहे तर रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियम साठून राहत नाही, ते हाडांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे करत असतं। व्हिटॅमिन K2 आपल्याला कशातून मिळतं तर लोणी, चीज, आंबवलेले पदार्थ म्हणजे इडली किंवा डोसा असे पदार्थ आपण खाल्ले की आपल्याला त्यातून K2 मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे सूक्ष्म पोषकांचं शोषण आहे ते वाढवतं, तुमची पचनक्रिया जी आहे ती उत्तम करायला मदत करतं। त्यामुळे या पदार्थांचा समावेशही तुमच्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे।
आता चौथी गोष्ट म्हणजे तुमची पचनशक्ती उत्तम असण्याची गरज आहे, तर कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन उत्तम होतं. म्हणूनच व्हिटॅमिन K2 तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचबरोबरीनं डायजेशन होण्यासाठी कुठले कुठले पदार्थ आपण घेऊ शकतो. फायबर जास्त प्रमाणात घेणं पण खूप गरजेचं असतं. जर का आपलं पचन नीट होत नसेल तर त्याची कारणं शोधून काढणं पण खूप गरजेचं असतं. झोप अपुरी राहत असेल तरीही पचनशक्ती आपली खराब होते, किंवा मग आपण खूप शिळं खात असू तरी सुद्धा आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती वीक व्हायला लागते. तर ही कारणं शोधून काढणं गरजेचं आहे, तर कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन उत्तम होऊ शकतं. नंबर 5 गोष्ट ते म्हणजे फॉस्फरस आणि प्रोटीन ह्याचं संतुलन व्यवस्थित राहिलं पाहिजे. जर का फॉस्फरस आणि प्रोटीनचं प्रमाण अति जास्त झालं तर कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन होत नाही. म्हणून प्रोटीन योग्य प्रमाणात घेणं गरजेचं असतं. जे कोणी जिम करतात आणि अति जास्त प्रोटीन डाएटवर असतात त्यांनी या गोष्टीची सतर्कता बाळगणं खूप गरजेचं आहे. कारण अति प्रोटीनमुळे तुमचं जे कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन आहे ते होणारच नाही आणि तुमच्या हाडांपर्यंत ते पोचणार नाही. आणि तुम्ही जर का कॅल्शियमच्या सप्लिमेंट्स घेत असाल तर त्याचं शोषण व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे 5 गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुमच्या आहारात असणं किंवा तुमच्या विहारात असणं खूप गरजेचं आहे, तर कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन उत्तम होतं. आता कुठले असे पदार्थ आहेत ज्यामुळे आपल्याला कॅल्शियम मिळू शकतं जाणून घ्या. सगळ्यात पहिला पदार्थ ते म्हणजे तीळ. 100 ग्रॅम तिळामध्ये 975 मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम आपल्याला मिळू शकतं. त्यामुळे आपला वात जो आहे तो संतुलित राहायला मदत होते आणि हाडांना मजबूती मिळते. आणि यामध्ये मॅग्नेशियमचं प्रमाणही असतं, त्यामुळे याचं ॲब्झॉर्प्शन उत्तम होणार आहे. शिवाय हिवाळ्यामध्ये उष्णता वाढवण्यासाठी हे उत्तम असतं. आता तिळाचा वापर तुम्ही तुमच्या भाकरीमध्ये करू शकता किंवा तिळाचे लाडू करू शकता. सकाळी सकाळी तीळ आणि गूळ असा एखादा लाडू तुम्ही खाऊ शकता. तर तिळाचा कशा पद्धतीनं आता समावेश करून घ्यायचा हे तुम्ही ठरवा. नंबर 2 पदार्थ ते म्हणजे मखाना. 100 ग्रॅम मखान्यामध्ये 60 मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम आपल्याला मिळतं. तुमचं वात पित्त शांत करण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. आयुर्वेदात हे हाडांसाठी टॉनिक मानलं जातं. पचनासाठी अतिशय हलकं असतं. आणि हे मखाना जे आहे ते तुम्ही संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये घेऊ शकता. तुपामध्ये छानपैकी खरपूस भाजून तुम्ही खाऊ शकता, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन काय चाट मसाला वगैरे ॲड करून खायचा असेल तरी खाऊ शकता. मखाण्याचे लाडू करता येतात किंवा मखाण्याचे वेगवेगळे अशा रेसिपीज आहेत ज्या आपण करू शकतो. त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ मी नक्की बनवणार आहे, कारण मखाण्याचे खूप सारे फायदे आहेत. त्यामुळे मखाना यामध्ये उत्तम कॅल्शियम आपल्याला मिळू शकतं. नंबर 3 पदार्थ तो म्हणजे बदाम. बदाम खात नसाल लगेच सुरू करा, कारण 100 ग्रॅम बदामामध्ये 264 मिलीग्रॅम एवढं आपल्याला कॅल्शियम मिळतं. आणि आपण म्हणतो पण काही दिवस खातो आणि मग विसरून जातो. असं न करता रात्री बदाम भिजवून ठेवायचे आणि 6 ते 7 बदाम रोज खाल्ले तरी सुद्धा तुम्हाला फरक जाणवेल. त्यामुळे आजच्या आज बदाम भिजवायला सुरुवात करा आणि रोज सकाळी उठल्यानंतर बदाम खा. नंबर 4 पदार्थ ते म्हणजे मोरिंगाचं पान, म्हणजे शेवग्याच्या शेंगांचं पान. यावर वेगळा व्हिडिओ मी बनवला होता. मोरिंगा पावडर अतिशय उपयुक्त आहे. मी हे सांगते कारण मी रोज घेते. जेव्हा मला डाऊन वाटतं, एनर्जी माझी ड्रॉप होते, त्यावेळेला मी मोरिंगा पावडर आवर्जून घेते. त्याने आयन तर वाढतंच पण कॅल्शियमही वाढायला मदत होते. 100 ग्रॅम मोरिंगा पावडरमध्ये 440 मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम आपल्याला मिळू शकतं. रक्तशुद्धीसाठी उत्तम आहे. हाडं मजबूत होतात आणि हे आपण रोजच्या आहारामध्ये घ्यायलाच हवं. एखाद चमचा आपण घ्यायचं, पण त्याचबरोबरीनं गरम पाणी त्याबरोबर घ्यायचं आहे. गरम पाण्यामध्ये 1 चमचा घेऊन जर का तुम्ही हे खाल्लं तर त्याचा उपयोग होऊ शकतो. मोरिंगा पावडर जर घेत असाल तर मात्र तुम्हाला भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे. तुम्हाला अगदी रोज जमलं नाही तरी आठवड्यातून 2 ते 3 वेळेला नक्की घ्या. सांधेदुखीसाठी उत्तम आहे आणि हाडं जर दुखत असतील तर त्यासाठी सुद्धा हे उत्तम आहे. आता 5वा पदार्थ तर म्हणजे 100 ग्रॅम राजगिरामध्ये आपल्याला 330 मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम मिळतं. बलवर्धक आहे आणि हाडांच्या मजबूतीसाठी उत्तम. राजगिऱ्याचा लाडू तुम्ही खाऊ शकता. संध्याकाळी तुम्ही ते दुधामध्ये मिक्स करून खाऊ शकता. खूप उत्तम कॅल्शियम मिळू शकतं. किंवा राजगिऱ्याच्या पिठाची भाकरी सुद्धा तुम्ही करू शकता. तर हे जे 5 पदार्थ मी सांगितलेले आहेत ते तुम्ही दिवसभरात आहारात अगदी ॲड करू शकता. असे सोपे आणि स्नॅक्समध्ये खाऊ शकाल असे मी पदार्थ सांगितलेले आहे, ज्यामुळे तुम्हाला उत्तम कॅल्शियम मिळतं. आणि ॲब्झॉर्प्शन कशामुळे होतं हेही तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आयुर्वेदानुसार अश्वगंधा किंवा शतावरी यामध्ये सुद्धा कॅल्शियमचं प्रमाण असतं. त्यामुळे तुम्ही
ते सुरू केलं तरी सुद्धा तुमची कॅल्शियमची कमतरता ही पूर्ण होऊ शकते. बऱ्याचशा महिलांना थायरॉइड हा विकार असल्यामुळे त्यांना थायरॉइडच्या गोळ्या घ्याव्या लागतात. तर थायरोनॉम सारख्या अशा कुठल्या गोळ्या जर तुम्ही घेत असाल तर लगेचच कॅल्शियम सप्लिमेंट्स किंवा कॅल्शियमयुक्त पदार्थ खायचे नाहीत. त्यामुळे तुमचं थायरोनॉमचं जे शोषण तुमच्या शरीरामध्ये होणार आहे ते होणार नाही आणि ही पूर्ण सायकल बिघडते. त्यामुळे या बाबतीत तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी नक्की चर्चा करा. त्यांना विचारा, जर का मी कॅल्शियम सप्लिमेंट घेते आहे तर थायरॉइडच्या गोळ्या घेतल्यानंतर किती वेळाने कॅल्शियम सप्लिमेंट घ्यायची आहे. आपण ज्यावेळेला या सप्लिमेंट्स घेत असतो त्यावेळेला ते कुठल्या वेळेला आपण घेतोय, कसे खातो आहोत हे खूप महत्त्वाचं असतं. हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल, कारण ही माहिती जी आहे ही आपल्याला पूर्वी सांगितली होती, पण त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला अगदी सोप्या करून मी सांगितलेल्या आहेत. तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा, कारण आपलं आरोग्य उत्तम असेल तर सगळं उत्तम आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. भेटूया आता पुढच्या व्हिडिओ.